नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसाय ना, हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. काय म्हणता? आज सगळं काहीतरी वेगळं दिसतंय ना. हे बघा ना काय लिहिलंय आम्ही, कॉफी सोडून बरंच काही. नाही, सगळा महाराष्ट्र माझ्यावर एक आरोप करत होता की तुम्ही कॉफी शॉप सुरू केलं, सेलिब्रिटी सुद्धा यायचे, ते नेहमी म्हणायचे की कॉफी शॉप आहे पण कॉफी नाही, कॉफी नाही, कॉफी नाही. हां, मग आम्ही आज ठरवलेलं आहे की थोडासा खर्च करायचा आणि आमच्या या कॉफी शॉपमध्ये आजपासून आम्ही सगळ्यांना कॉफी देणार आहोत. थोडक्यात काय, इकडे एक कॉफी बार आम्ही सुरू करणार आहोत. पण टेन्शन एवढं झालंय, कॉफी बनवणार कोण? त्यासाठी एक शेफ पाहिजे ना, तो मला मिळत नाही. तो मिळाला ना की सगळं काम कसं झकास होईल. पप्पा ठेवा ते खाली, इकडे या पाहिजे ना तुम्ही. इकडे या. मी शेफ म्हणेपर्यंत यांनी काहीतरी हे विचित्र करून आलेत. काय घातलंय हे? कोण आहात तुम्ही? ए सांताक्रूज. कोण? सांताक्रूज आहे ना. का? क्रिसमस आहे ना. क्रिसमस वगैरे काही नाहीये, आपल्याला इकडे उद्घाटन करायचं आहे आज कॉफी शॉपचं. हे काय घातलंय डोक्यावर? हे पाण्याची टाकी. का? पाणी आहे त्याच्यात. उन्हाळा आहे ना, पक्ष्यांना पाणी मिळत नाही ना. हे बघा पप्पा, आज आपल्याला इकडे कॉफी बार सुरू करायचं, त्याची तयारी करायची आहे मला. उगाच डोकं खाऊ नका. त्यासाठी तयारी कशाला करायची? हा, एक ग्लास आणि शेंगदाणे घेतली की झालं काम. देशी बार नाही सुरू करायचा आहे, मग कॉफी बार. कॉफी बार सुरू करायचं आपल्याला पप्पा. पाहुणे आहे, पाहुणे येतात, पाहुणे येतात. नाही सर, नाही, एक मिनिट आला. तुम्हाला मंदिर दिसलं का? मंदिर? हा दिसलं. हा मारुती दिसला. मारुती? हा दिसला. हा, त्याला फोन द्या पटकन. मारुतीला? हा, म्हणजे मंदिरातला मारुती नाही हो, मारुती पुजारी आहे ना, मारुती देशपांडे. हा त्यांना फोन द्या. हा देतो. हा मारुतराव, ऐका ना, सोमवारी ना आपल्याला अभिषेक करायचा होता, आता जमल का तुम्हाला? हा, ते कशाला विचारता? इकडे येणार आहेत का ते विचारा ना गुरुजींना. नाही, मला बरेच दिवस विचारायचं होतं. तिचा आउट ऑफ रेंज आहे पुजाराचा फोन. म्हटलं पाहुण्याच्या फोनवरून आपण बोलून घेऊ. हा नाही, मी काय म्हणतो, सोमवारी करायचा होता अभिषेक. 2 मिनिटं नंतर. हा बरं होईल ना? ओके ना? बरं, ती तुमची पोरगी पळून गेली, आली का परत? हॅलो ठेवला. अहो तो ठेवणारच ना फोन. कशाला उगाच फोन बिन ठेवता, मला काही कळत नाही. उचला का फोन? फोन आहे माझा. का नुकसान करताय? सॉरी. असू द्या. नाही, सगळी म्हणजे आता सगळी व्यवस्था झाली की नाही? काय झालं, पाहुणे मंदिरापर्यंत आलेत की नाही, ते इथपर्यंत येतील ना. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? मंदिरापर्यंत आले येतील. बाकी इकडे सगळी तयार झाली का? हो, माझा पुत्र कुठे गेला? कोण? अनमोल. अरे फार उत्साही कार्यकर्ता येतो. त्याला सगळी व्यवस्था करायला सांगितलं. बाळा अनमोल. कोण? बेटा अनमोल. सगळी व्यवस्था झाली बेटा? सगळं आणलं. लिस्ट प्रमाणे सगळं आणलं. लिस्ट कुठे? लिस्ट हरवली काय? नाही, हात हरवला अण्णा. हात हरवला? एवढा का आकात करून घेतलं रे स्वतःचा? नाही अण्णा, तयारी करत होतो अण्णा. बरोबर, कुठे लिस्ट कुठे? ही लिस्ट आहे अण्णा. सगळं आणलं. हा, हळद, कुंकू, गुलाल, धूरबत्ती, कापूर, देठाची पानं. देठाची पानं. बाटली, गिलास. हे काय बाटली गिलास वगैरे सगळं एकात कशाला केलं? मी माझी वेगळी लिस्ट दिली त्याला. मी म्हटलं कार्यक्रमानंतर काम येईल ना आपल्याला, म्हणून मी दिलं होतं. तुम्ही सगळं एकात कशाला केलं रे? अण्णा, आणि खांबा आणलाय. अरे खांबा नाही, खांब आहे तो. खांब जा पटकन घेऊन ये. पटकन घेऊन येतो. अण्णा त्याला केळीचे खांब आणायला सांगितलं पूजेसाठी. इकडे लागते ना व्यवस्थित वगैरे असे. खांब आणले अण्णा. अबे हा इलेक्ट्रिकचा खांब कशाला आणला? तुला केळीचे खांब सांगितलं. केळीचे. हो, ते दिले ना केळीचे खांब. नाही, त्याच्यावरती पाणी पडलं तर केळीचे भिजलं गेलं वाटतं, नुसतं खांब राहिलं. या पोरानं सत्यानाश केला. आता अख्ख्या गावाची लाईट गेली असेल. नाही, दुसऱ्या गावातले आणले त्यांना. अच्छा, राहू दे, आपल्या ग्रामपंचायत भेटून दे, आपल्याला कामी पडेल. बरं, बाकी सगळी व्यवस्था केली ना? 5 फळं बघा ना, ते 5 फळे आणले ना, फळे आणले. इतका उत्साही आहे ना, त्याला काही सांगितलं तुम्ही तर अजिबात, म्हणजे सगळी व्यवस्था एकदम जागोजाग करून. अरे बेटा फळे आणले अण्णा.
हे काय आणले फळे? फळे 2 इथं आहेत, 3 आणतो अजून बाहेर आहेत. बे काय झालं अण्णा? इथं काय शाळा आहे इथं? हा अबे फळे म्हणजे पूजेत ठेवायचे फ्रुट्स. हा फ्रूट्स आणले आहेत अण्णा. अरे ते मोसंबी संतर हे ते हा, हा ते आणलेत ना. सगळे आणले. हा, बरं सुपारी सुपारी पाहुणे आणतील ना. का पाहुणे कशाला आणतील सुपारी बे? अण्णा तर म्हणले पाहुण्यांनी सुपारी घेतली म्हणून. सुपारी घेतली म्हणजे इकडे याची सुपारी घेतली रे. सुपारी वेगळी राहते रे. जा पटकन सुपारी घेऊन ये आणि ते फळे अंदर नेऊन ठेव. चालेल अण्णा. आणि पडशील. अण्णा व्यवस्थित जाय. अण्णा तर काय करू अण्णा? व्यवस्थित जाय. हा खर्च मी जबरदस्त केलाय आणि तुला या खास उद्घाटनासाठी मुंबईवरून सेलिब्रिटी मागवलाय. सेलिब्रिटी तुम्ही सेलिब्रिटी मागवले? मग मला पण मागवा. काय तुम्ही काय मागवले? सेलिब्रिटी? मग मला 90 मागवा ना. सेलिब्रिटी कुठे, 90 कुठे, काय चाललेलं असतं का डोक्यात तुमच्या? गप्पा बसा ना. कधी नव्हे ते मदत करतात आपल्याला. पप्पाने सांभाळा तुमच्या यार. पप्पा गप्प बसा ना. वेळेवर काहीतरी घोळ घालतात. मी काय म्हणतो सेलिब्रिटी मागवलेले आहे पण त्यांचे अरे ते ह्या कुठे गेले आपल्या? कोण? बीबी आणि बाई. हा कोण? बीबी आणि बाई आहेत ना आमच्या शाळेत आता रुजू झाल्यात ना. बियाणे बाई? नाही, त्या काय म्हणल्या बीबी आणि बाई म्हणल्या की तुम्ही सेलिब्रिटी मागवा आणि त्यांचे सगळे स्वागत गीत वगैरे सगळे मी करतो. आले का? आले? अरे नमस्कार एकदम कडक. शाळेच्या बाई आहेत त्या. असं द्या. नमस्कार मी खूप गावात आहे. बी बियाणे बियाणे? बी फॉर बेबी बेबी बियाणे नाव आहे माझं. बेबी बियाणे. बाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. थँक्यू. अगं बाई मला कसं तरी होतंय. नाही घाबरू नका. नाही घाबरू नका. शांत राहा काही नाही. सगळे म्हणजे आपल्या समजा घरातले परिवारातलेच आहे असं समजा. हा मी तर आहेच तुमच्या परिवारातला. आपलं म्हणजे शाळेच्या नात्यानं म्हटलं. तर आज या ठिकाणी मी खास जे मुंबईवरून सेलिब्रिटी मागवलेले आहेत तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मी आमंत्रित करतो आमचे खास अभिनेते माननीय श्री वैभव तत्ववादी यांना. जोरदार टाळ्या. वैभवसाठी जोरदार टाळ्या. अरे वैभव, दरवेळेला प्रमोशनला मी लोक इकडे बोलवतो पण आज काय आहे, आमच्या कॅफेमधल्या कॅफे बारचं उद्घाटन आहे आणि यांनी मला सरप्राईजच दिलं तुला बोलवून. हा यांनी फोन केला की आम्ही कॉफी सोडून बरंच काही असं काहीतरी करतोय. हो. तर मी म्हटलं माझी फिल्म येते कॉफी आणि बरंच काही, तर हो. प्रमोशन करून टाकू आपण. क्या बात आहे. कॉफी आणि बरंच काही. बरंच मिळतं जुळतंय आमचं. वैभव तत्ववादी यांची ओळख मी काय करून देणार आहे. अरे देवा. प्रत्येक कार्यक्रमामध्ये गणपतीच्या गाण्यावर डान्स करून कार्यक्रमाची सुरुवात करणारे वैभव तत्ववादी या ठिकाणी आलेले आहेत. की तुम्ही म्हणजे ते जाणून बोलून मागून घेता का तो गणपतीचा डान्स? म्हणजे कसं एकदा डान्स केला की लगेच मोकळं? हा मग तुम्ही स्किट करून राहिले मी मोकळं. खास नागपूरहून आले ते आपल्यासाठी. वा. बरं मला एक थोडीशी क्युरियोसिटी आहे तुमच्या नावावरून. म्हणजे हे तत्ववादी म्हणजे तुम्ही समाजवादी का राष्ट्रवादी? हा ते काय झालं, मी फार बदमाश होतो, नालायक होतो लहानपणी. मग आई बाबांकडे यायचंय, तो वैभव किती नालायक आहे तुमचा, नालायक आहे. माई काय म्हणाली, आडनाव तत्ववादी ठेवून टाक. म्हणजे काही झालं तरी वैभव कोण आहे? तत्ववादी. तत्ववादी. मला पण मागवा नाही. काय हे पावलादी? कसली पावलादी पप्पा? पावलादी वाले ना ते. सांगा त्यांना समजावून. तत्ववादी. मग त्याच्यात वडा बसतो का? आडनाव आहे सरांचं तत्ववादी. नीट नाव घ्या. वैभव रेशीम गाठी. या ठिकाणी काय ते काय सर ते? तत्व. हा तत्ववादी. सोपं आतंकवादी. हा पप्पा आतंकवादी. पप्पा आतंकवादीच आहेत. आतंक काढून टाका, तत्व टाका, तत्ववादी. वा तत्व टाकलेलं आहे कार्यक्रमामध्ये. तर बसन सर तुम्ही बसता का? एक मिनिट. मी आमच्या बी बियाणे बाईंना तुम्हाला रिक्वेस्ट करतो की बी बियाणे बाई तुमचं स्वागत करतील. बाई हळूहळू. बाई 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 हळू हळू हळू. बाई सांभाळा. व्यवस्थित. मी धरू का हे? जरा जरा जरा. खूपच भीती वाटते मला. पॉलिसी काढली.
नाही हो. का घरी कोण कोण आहे आई बाबा आजी आजोबा. मग उद्या तुमचं काय झालं तर अरे नाही नाही पोलीस काढून घ्या माझ्याकडे खूप आहेत. बरं थोड्या वेळाने काढतो चालेल. जीवन आनंद आहे देवानंद आहे आनंद इंगळे पण आहे. आनंदी पॉलिसी पण आनंद इंगळे घेऊ नका पॉलिसी. का पुण्याला जाऊन मारावं लागेल मग पैसे मिळतात. असं करू नका हा. घ्या त्यापेक्षा ना तुम्ही देवानंद घ्या. देवानंद घ्या तुम्ही. देवानंद घ्या. नाना नाही नाना नाही ते ओरडते बाबा नको. नाना नको तुम्ही घ्या पॉलिसी. बसा. बापरे, केवढी मोठी बसा, माणसं सर. आलीत. वा 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 वैभव तो आधी इथं बसलेले आहेत. आता मी या ठिकाणी दुसऱ्या पाहुण्यांना आमंत्रित करतो जे खास मुंबईहून मागवलेले आहेत. ते म्हणजे तुमचे आवडते सगळे अभिनेते भूषण प्रधान. भूषण मनापासून स्वागत. मला माहित नव्हतं तुम्ही येणार आहे आमच्या उद्घाटनाला आज. थँक्यू सो मच. आणि पिंजऱ्याचं टायटल ट्रॅक ऐकून खरंच एकदम नॉस्टॅल्जिक झालं. सो त्यासाठी विशेष थँक्यू. वा 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 वा. ते तुम्हाला बोलायचंच होतं मी. तुमचे ते फार माझ्या पोपटाच्या जीवनावर आधारित सिरियल मला खूप आवडत होते ते पिंजरा. पण तुम्ही काय शेवटपर्यंत पोपट दाखवलाच नाही राव. तोच पोपट होता. हा आमचाच पोपट केला तुम्ही. पिंजरा जबरदस्त. मॅडम बीबी आणि बाई स्वागत घ्या करून पटकन. बीबी आणि बाई शाळेत नवीन रुजू झाल्या घाबरून राहिल्या. सेलिब्रिटी आहेत ते. काय नमस्कार हो मला मला तुमची सही हवी आहे. कुठे कागद बिगद आणा नाही का तो वही काय धांदल बाईची फार धांदल बरं घाबरल्या बाई. कागद नाहीये माझ्याकडे. कुठे कागद नाही. याच्यावर करा सही. पापडावर पापड फोडला. दुसरा पापड देते. पापडावर सही पापडावर सही करा. याच्यावर कशाने पेन आहे. घ्या. सही करा पापडावर. पापडावर कशा सह्या माझ्याकडे तेच आहे पापड. सगळे पापड फोडून राहिले तुम्ही. चला 300 रुपये द्या आता. मी का हा बारचा तोच रेट आहे. 3 पापड फोडले तर 300 रुपये. देतो कॅफे बार असं नीट म्हणा. हा कॅफे बारचा तोच रेट आहे. 2 पापड 300 रुपये. मी नंतर देतो. नक्की द्या हा. हो, नक्की, पळून नक्की. जाल. किती नाही. मोठी माणसं आहेत. बसा सर बसा. वैभव जिंकणार बसा सर तुम्ही. अजय आज मला असं सैरफैर झालेलं आहे. आज म्हणजे खास इथं आमंत्रित करावं असं वाटतं मला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण माझ्या आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रार्थना बेहरे यांचं. ओहो. जोरदार टाळ्या प्रार्थनासाठी. बाकीचे तुमच्यासाठी आले असतील. मला कन्फर्म माहिती ही माझ्यासाठी आले. बरोबर आहे ना. येस तुला आठवतं ना आपण पहिल्यांदा इथून आलो होतो. इथून आलो होतो. मग आज तुम्हाला एकटंच बोलवलं. मी नाही बोलवलं यांनी बोलवल्यामुळे प्रॉब्लेम झाला खरा माझा आज. ते तिकडून आले ते आठवते आणि त्याच्यानंतर आपण कुठे गेलो होतो ते नाही आठवत. घरी आपल्या घरी सोडायला गेलो तुम्ही. सर प्रार्थना मॅडम आमच्या मॅडम बीबी आणि मॅडम स्वागत घ्या ना करून पटकन. सेम तुझ्यासारख्या आहेत त्या. तुला गाऊन दाखव. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खालचा घ्या नसेल फार वर जाल. वरच्या वर जाल तुम्ही. नाही येईल मला. थांबा ना वरचा एकदा ट्राय करू. जरा वरचा ट्राय करा. हेच सांगतो खालचा सूर घ्या. खालच्या पट्टीत घ्या ते. बुजुर्गों ने हे प्रार्थना बेरे आलेले आहेत. ती चांगली हसती. हा कशी डोर बेल म्हणून वापर करीन ना तिचा. त्यापेक्षा ना तुम्ही ना दुसरी बेल घ्या. पालीची कशी
मस्त मस्त आता मिळू फुले. तुम्ही गप्प बसा ना प्लीज. ओ बीबी आणि बाई जरा शांत बसा ना. काय चालू आहे तुमचं हा? आज या ठिकाणी आणखीन एका पाहुण्यांना म्हणजे लेडीज पाहुण्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा महाजन यांचा. नेहा, मनापासून स्वागत तुझं आमच्या या कॅफेमध्ये आणि कॅफे मधल्या कॅफे बार मध्ये, ज्याचं आज आम्ही उद्घाटन Thank you करतोय. so much. मला भेटून कसं वाटतं? मला खूप मस्त वाटतंय या कॅफेच्या कॉफीच्या निमित्ताने कॅफेमध्ये यायला मिळालं. सो थँक्यू सो मच. मला खूप उत्सुकता आहे आता काय मस्त काय आहे होणार नेहा. आहे. म्हणजे मस्त वाटलं त्यांना इथं येऊन असं ते बोलतात आहे. बाई घ्या ना पटकन वळून घ्या पटकन. तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगावं लागतं वळून घ्या वळून घ्या म्हणून. थँक्यू. असं मॉडर्न सेंचुरी नको का? मी पण मग आणि आज या ठिकाणी मी या कॅफेमध्ये आणखीन एका मुख्य पाहुण्याला बोलवणार आहे, ज्याच्यामुळे तमाम नटवर्गांना कामं मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे इंडस्ट्रीमध्ये. असे आमचे रवी जाधव साहेब. चला उभे उभे उभे. काय करताय? सर सर मी तुमचा जबरदस्त फॅन आहे पप्पा सर. नाही, पप्पा नाही. नाही नाही मी ओळखतो. नाही. नाही ओळखतो मी त्यांना. कोण आहेत? बोलका बावला अर्धवटराव. अर्धवटराव आहेत ते. रामदास पाद्यांचे? मग ते कसं काय असतं तुमचं सेलवर असतं का रिमोटवर असतं? हातावरती बोटावरती असतं. बोट मस्त ते तात्या विंचू पण मस्त आहे त्यांचं भाऊ आहे. एकदम आवडलं मला फॅन आहे ते. पप्पा, कोणालाही काही नाही ओळखायचं. ते दिग्दर्शक आहेत. मॅडम लगेच त्यांचं स्वागत करून घ्या पटकन. जरा जपून करा. हा दिग्दर्शक आहेत ते. देणार देणार काम देणार तुम्हाला पुढच्या पिक्चर मध्ये द्या. नाही, काम नंतर मिळेल, आधी पैसे द्या. त्याने काय वाजवलं बघा. अच्छा, भाऊ झालं नाही का? आता पैसे. अरे यार, खरंच पैसे- पाकिट नाही सगळे खाली मला करत. मला खर्चात घालणार आहेत सगळे, मला माहिती आहे सर. बापरे एवढे. थँक्यू सर. पण भावाची एक इच्छा आहे. काय? तुम्ही खूप छान नृत्य करता असं मी ऐकलं अगं बाई. शाळेच्या मागे. मी असं ऐकलंय. नाही नाही. मग सरांच्या बरोबर एकदा होऊन जाऊ ना डान्स तुमचा. बाई 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 जरा लांब व्हा, जरा लांब व्हा. मला तर नाही, माझं हे काळं होईल, प्लीज लांब राहा थोडंसं. तर मनापासून तुमचं स्वागत आहे. आणि आमच्या या कॅफे बारचं नाव पण आम्ही जरा तुमच्या फिल्मच्या जवळचं ठेवलंय. कॅफे सोडून बरंच काही असं आहे आमच्याकडे, पण तुमचं कॉफी आणि बरंच काही असं आहे. आणि मराठी सिनेमामध्ये जसं मागच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो, रेगे सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या कॅफेमध्ये आला होतात आणि प्रस्तुत करता प्रेझेंटर या नात्यानं तुम्ही आला होतात. आणि याही सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमाचे प्रस्तुत करता म्हणून तुम्ही आलाय. कसं वाटतं? खूप छान वाटतंय, कारण वेगेसुद्धा अभिजितची पहिली फिल्म होती आणि ही प्रकाश कुंटेची पहिली फिल्म आहे. आणि पहिली फिल्म ही नेहमी खूप डिफिकल्ट टास्क असतं कोणत्या डायरेक्टर्ससाठी. आणि मला वाटतं जे काही थोडं बहुत शिकता आलं आहे मला सिनेमा इंडस्ट्रीमध्ये, त्याचा वापर करून जर या फिल्मला सपोर्ट करता आला तर ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि कॉफी अँड बर्ड्स काही ही मला अत्यंत आवडलेली फिल्म आहे. इतकी सिम्पल, इतकी साधी, आजच्या रोजच्या जीवनातला अत्यंत छोटीशी गोष्ट की आजच्या स्माइलीमुळे किंवा व्हॉट्सॲपमुळे किंवा आज फेसबुकमुळे आपण लोकांशी बोलतच नाही. आणि ह्या गोष्टींनी अत्यंत छोटीशी गोष्ट सांगितली आहे की तुम्ही एकमेकांशी बोला, जे मनात आहे ते बोलून टाका. आणि मला वाटतं इतका सिम्पल मेसेज घेऊन इतकी अतिशय गोड, अतिशय सुंदर फिल्म येते आणि त्याचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप मला वाटतं आनंदाची गोष्ट आहे. वा 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 वा. आज आमच्या सरपंचांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. खास खर्च केला. सर बसा सर तुम्ही. थँक्यू. सर बसा. तर आज तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की या कॅफेचं आम्ही उद्घाटन करणार आहे. आणि या कॅफेच्या उद्घाटनासाठी खास पाहुणे आम्ही आमंत्रित केलेले आहे, आमचे माननीय चंपक सिंग रतन सिंग पाटील यांना. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पाटील यांचं आणि त्यांचे सुपुत्र महेश सिंग पाटील उर्फ छोटा कॅडबरी उर्फ छोटा धमाका.
गोल्ड गोल्ड गोल्ड. ए पोरा तुझं जमलं माझं नाही जमलं. या इकडे या. तर हे आमचे रतनसिंग चप्पकसिंग रतनसिंग पाटील. तर पाटील साहेब या मॅडम थोडं बोल घ्या पटकन. या अरे अरे ते एवढं सोनं घातलं त्यांनी ना. कशाला एवढं घालता जीवाला सोसत नाही तर. बाई अरे देवा याचं काय करायचं. अगं बाई याला फक्त केसच आहेत. हे लावायचं कुठे. अरे देवा काय करायचं कुठे लावायचं. अरे देवा कुठे कसं आता. काय करताय बाई वाळून घ्या. घेते अरे देवा अरे अरे काय अरे उचला यांना. काय जमत नाही ते घालता एवढं सोनं. छोटा कॅडबरी यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावेत. आज या ठिकाणी गेले 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 गेले. हाय 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 अरे हाय. अरे ते सांभाळा सांभाळा. अरे जातील ते. आहे ना जमेल ना सर. हा स्पॉन्सर आहे काही बोलू शकत नाही आपण. 2 शब्द सर. हा 2 शब्द. आज या ठिकाणी अरे अरे ते टाकू नका तुम्ही इकडे तिकडे. हो आहे टाकू नका ना ते मागे. नाही तर तुमच्या स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम करावा लागेल आम्हाला. स्टाईल आहे त्यांची स्टाईल आहे बहुत. ताईला आपण हळू टाका ना. सर पाटील साहेब थोडं हळू टाका. हळू हा एकदम. हा हा या ठिकाणी हे राहिलंच पाहुण्यांसाठी खास आमच्या बीबी आणि बाई यांनी स्वागत गीत रचलेलं आहे. बीबी आणि बाई तुमचं स्वागत गीत. आली माझ्या घरी बटनात प्रॉब्लेम. इकडे नाही पण मी दाबू आता दुसरं गीत सादर करते मी. वा वा. जरा सायलेंट मोडवर राहू दे. रवी सर हे गाणं तुमच्यासाठी मी सादर करते. रवी सर हे काय 5 काय 5
5 बोट नाही 5 मगर. बापरे, हे काय ओळखा सर, हे काय? हा छोटं करतो बघ, हे काय? हा फिश टँक मधला ना शिंपलाय, शिंपलाय. तर उद्घाटनाला सुरुवात करूया. पुरा हा मान मी तुला देतो, तू करायचं उद्घाटन. तो उद्घाटन करणार, तुम्ही काय फोटो काढणार? मग फोटो काढणार. व्हेरी गुड. अजून नाही कापा व्यवस्थित. अरे कापिडा कापिडा. व्हेरी गुड कापिडा. तर अशा पद्धतीनं आमच्या या कॅफे बारचं उद्घाटन होऊ शकलेलं नाहीये पुन्हा एकदा, पण असू द्यात आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी मी स्वागत करतो. एक नवा कोरा यूथचा सिनेमा, सगळ्यांमध्ये ज्या सिनेमाची खूप उत्सुकता आहे, कॉफी आणि बरंच काही. मला सुरुवात करायची आहे वैभवपासून. कॉफी तर माहिती आहे आम्हाला, बरंच काही काय आहे? काय ना, जो माणूस प्रेमात असतो त्याचं बरंच काही वेगळं असतं, म्हणून ते जनरलाइज करता येत नाही. जितके व्यक्ती प्रेमात आहे ना, तर प्रत्येकाचं बरंच काही वेगळं असतं. म्हणजे काय रे, तुला माहिती नाही रे बाबा माझ्यासोबत काय होतं, ती काय करते, मग वाईट पद्धतीने पण चांगल्या पद्धतीने पण. तर मला असं वाटतं ते जनरलाइज करता येणार नाही, प्रत्येकाने आपापलं शोधावं बरंच काही काय कॉफी सोबत. खरं आहे, माझं तर खूप असतं प्रत्येक बरंच काही बरंच काही असते, माहिती आहे तिला. मग तुझी भूमिका काय आहे या सिनेमात? मी या फिल्ममध्ये निषाद देशपांडे हे कॅरेक्टर प्ले करतोय. तो इंजिनियर आहे, IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि त्याचं नेचर असं आहे की त्याच्या मनातल्या भावना तो सांगू शकत नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात अशी एक मुलगी येते की जिला असं वाटतं की प्रेम म्हणजे ना ते शाहरुख खान फिल्मसारखं असलं पाहिजे. आणि याचं म्हणणं आहे की असं काही नसतं रे, असं प्रॅक्टिकली. पण फिल्म रिलीज झालं, इतके चांगले रिव्ह्यूज येत आहेत की मला परवा एकाने फोन केला की मी कसं प्रपोज केलं माझ्या मैत्रिणीला. माझं नाव फिल्ममधलं निषाद, हिचं जाई. तर तो फक्त फिल्म बघायला गेला तिच्यासोबत आणि संपल्यानंतर तो म्हणाला, ॲक्च्युली निषादचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो माझा प्रॉब्लेम आहे. अच्छा, डन, सॉर्टेड. वा, त्याचाही तोच प्रॉब्लेम होता. मग तिला कळलं ना लगेच की अच्छा तुला मला प्रपोज करायचं. सो इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. जर ज्यांना होत नसेल ना सांगणं, फिल्म बघा आणि मी निषाद एवढंच म्हणा, दॅट्स इट. पण प्रार्थनाला हे मला सांगण्यासाठी तर फिल्म बघायची मला गरजच नाही, तिला तर माहितीच आहे ऑलरेडी. फक्त तू एवढंच सांग की कॉफी. वा वा, एवढं म्हणत फक्त कॉफी. किती सोपं आहे, सगळं कळतं. तुला अख्खा पिक्चर करावा लागला. वा, प्रार्थना तुझी भूमिका काय आहे, कशी आहे व्यक्तिरेखा? स्वप्नाळू, एका सिंड्रेला वर्ल्डमध्ये राहणारी. तिला तो मुलगा आवडतोय, त्या मुलाला ती आवडतीये. हे सगळं असूनही तिला तेच हवंय की प्रपोज त्यानेच करावं. अशी टिपिकल विचारांची मुलगी. आणि ती पण IT इंजिनियर आहे आणि एका IT कंपनीत काम करते. आणि मग कसं आयुष्यात जसे स्वप्न आपण असतात आपले, तसंच आपल्याला मिळत नाही ना आपलं पार्टनर. मग कसे प्रॉब्लेम्स होतात तिच्या आयुष्यात, हीच ती स्टोरी आहे. भूषण, तुझ्याकडे मला आता यायचं आहे. या सिनेमामधला दुसरा एक चिकणा हिरो. खूप त्रास होता असं चिकणा वगैरे दुसऱ्याला म्हणायला, कारण मी एक इकडे असतोच. पण भूषण खरंच चिकणा आहे. भूषण, तुझी व्यक्तिरेखा काय? मी अनिशचं कॅरेक्टर प्ले करतोय. निषाद जसं म्हणाला, वैभव जसं म्हणाला, निषाद एक असं कॅरेक्टर आहे जो एक्सप्रेस करू शकत नाही. कॉफी आणि बरंच काही मध्ये सुयश टिळक सुद्धा आहे जो निखिलची भूमिका निभावतोय. निखिल असं कॅरेक्टर आहे जो खूप एक्सप्रेस करू शकतो, सम वॉट क्लोज टू युअर कॅरेक्टर मे बी. मला का नाही घेतलं मग तुम्ही? आणि इक्वली अनिशचं कॅरेक्टर हे खूप बॅलन्स्ड आहे. त्याला माहिती आहे कुठे बोलायचं, कुठे एक्सप्रेस व्हायचं आणि कुठे नाही. आणि
आजकालच्या पिढीमध्ये एक अरेंज मॅरेजच्या यांनी सुद्धा ॲक्सेप्टन्स आलेला आहे, कारण आपल्या तेवढ्या भेटी होत नाहीत. आई वडिलांना नकार देऊन झाल्यानंतर की नाही अरेंज मॅरेज नको, एका पॉईंट नंतर आपण गिवअप करतो आणि अरेंज मॅरेजेससाठी कांदेपोह्यांसाठी जातो. फक्त आता कांदेपोह्यांचं रूप थोडं बदललंय, त्याला तुम्ही दोघं कॉफीला भेटा हे बरंचसं सांगितलं जातं आणि तसा हा तयार होतो. आणि कॉफीवरती वीकेंड टू वीकेंड कांदेपोहे खायचे, कॉफी प्यायची आणि असेच वीकेंड टू वीकेंड होत असताना नवीन नवीन भेटी होतात, नवीन नवीन मुलीशी तो इंट्रोड्यूस होतो आणि अशातच जाईशी त्याची ओळख होते, भरपूर गप्पा होतात, मैत्री होते. त्या मैत्रीचं रूपांतर पुढे कसं होतं, काय होतं ते नक्कीच बरंच काही आहे बघण्यासारखं. वा वा. आता नेहाकडे मला यायचं. नेहा, तुझी काय भूमिका आहे या सिनेमात? मी आभा देशपांडे नावाचं कॅरेक्टर करते ह्याच्यात, जाईची लहान बहीण. आभा खूप आत्ताच्या काळातली मुलगी आहे, खूप नवीन विचार आहेत तिचे आणि कुठल्याही पारंपरिक विचारांना ती असं समोर ठेवून की हे कशासाठी, हे का करतोय आपण, म्हणजे मुलांनीच मुलीला का विचारायचं, किंवा असं अशी ती खूप बिनधास्त आणि स्पिरिटेड मुलगी आहे. रवी सर, तुमच्याकडे सगळ्यांकडून मी ऐकलं कॉफी आणि बरंच काही. मला तुमच्या नजरेतून ऐकायचंय, काय आहे कॉफी आणि बरंच काही? बेसिकली एक तर प्रकाश कुंटे ची पहिली फिल्म आणि ज्या पद्धतीने प्रकाशने फिल्म हँडल केली ते खरंच क्रेडिटेबल आहे. अमेझिंग फिल्म त्याने केली आहे. हल्ली सगळे इतके बिझी झाले आहेत आपल्या कामांमध्ये, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे. अशा काळामध्ये एखाद्या माणसाला आपल्याला काय सांगायचं असेल तर सांगायला आपल्याला वेळच नसतो, वेळ असला तर धीर होत नसतो. आणि इतकी साधी गोष्ट आहे बघ, आज आपण सगळेच बिझी आहोत आपल्या एंटरटेनमेंट फील्डमध्ये सुद्धा, पण आपण कधी 2 मिनिटं बोलतो का, की आपण आपल्या मित्रांना कधी फोन करतो का जे आपल्या आधीचे मित्र होते या फील्डमध्ये यायचे आधीचे. त्यामुळे ही फिल्म मी पहिल्यांदा पाहिली तेव्हा वाटलं की ही फिल्म माझ्याबद्दल सुद्धा आहे. आज मलाही वेळ मिळत नाही बोलायसाठी, आज मलाही जुन्या मित्रांना कॉल करता येत नाही. त्यामुळे ही फिल्म पाहताना मला असं वाटलं येस या वेळ जायच्या आधी बोललं पाहिजे. त्यामुळे निषादची गाडी चुकायच्या आधी निषाद फायनली कसं बोलतो या फिल्ममध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एक यंग फिल्म, अतिशय फ्रेश फिल्म असं मी या फिल्मचं वर्णन करेन. वा 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 वा. आणि ज्या दिग्दर्शकांचा आत्ता आपण उल्लेख करत आहोत त्यांना आता मलाही भेटण्याची उत्सुकता लागलेली आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांना. मला असं कळलंय की प्रकाशजी खूप बोलके आहेत, खूप गप्पा मारतात आणि ते आले की ते एकटेच बोलतात, आम्ही कुणी बोलायचं नाही. अजिबात नाही असं. आणि हे चौघे असताना काही संधी मिळत नाही. अच्छा, पहिली फिल्म कॉफी आणि बरंच काही आणि त्यानंतर रवी सर ती प्रेझेंट करतात, कसं वाटतं? खूप छान. रवी सर, संजय सर आणि अजून 2 जण ज्यांच्यामुळे ते चालू झालं होतं, संदीप केवलानी आणि राजन शिंदे आज नाही आहेत ते, तर नसते तर हे झालं नसतं. हे चौघे. तुम्ही असेच अबोल आहात की स्वभाव आहे? स्वतः बोला, जगाला सांगतोय बोला. हा, जगाला सांगतात बोला. किती हे कॉन्ट्रास्ट आहे बघा. दिग्दर्शक सांगतात गप्प राहू नका, बोला. हल्ली जमेल तेवढं बोलतो मी पण. सिनेमामध्ये खूप छान वाक्य आहे की कम्युनिकेशन पाहिजे, बोलायला शिका. आमच्याकडे खूप कम्युनिकेशन असतं, इतकं असतं की ते डोकं दुखतं नंतर आमचं, कारण हे सगळे लोक इकडे बसलेले असतात. असे काही प्रेक्षक येतात ज्यांना तुमच्याशी कम्युनिकेशन करायचं असतं. बघूयात कुणाच्या मनात आज काय प्रश्न आहेत. चांगले प्रश्न घ्या. हा, घ्या. मला वैभव तत्ववादींना प्रश्न विचारायचे. हा हा हा, म्हणजे मी त्यांचा खूप फॅन आहे. हा. त्यांची सिरियल बघितली, तुझं माझं जमेना, तेव्हापासून मी खूपच फॅन आहे. तर सर, मी तुमच्यासाठी काही भेट आणली, म्हणजे पहिलाच आंबा सीझनचा. वा 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 वा. अरे वा. हा, मला त्यांना द्यायचं आहे. या. हाय. वा. बरं वाटतंय. तुम्ही शेतकरी आहात? हो सर. तुमचे आंबे घरचे? आमच्या घरचे आंबे. क्या बात आहे. वा, प्रेम बघा. सर तुमचं गाव कुठलं? मी नागपूरचा. वा. नागपूरला कुठे सर? प्रतापनगर सर. अरे वा, माझे काका पण तिकडेच. अरे क्या बात. वा. ते काका आहेत ना, त्यांना हे आंबे द्यायचे. त्यांना पोचवतो. थँक्यू. मोजले ते मध्ये काढू नका. एकाच खाल्ला तर चालेल. नाही, असं कसं देतो. काका, हॅलो काका. हा, आंबे येतच घेऊन, तो वैभव येतोय घेऊन. मोजून ठेवले, धापले तर पैसे मागून घ्या. झापले तर पैसे मागून घ्या. हा, प्लीज. आपण कुठून आलाय सर? सर, आम्ही नागपूरहून आलो सर. ठीक आहे. प्रश्न काय आहे तुमचा मग? प्रश्न म्हणजे ज्याच्यासाठी आलो होतो आम्ही, म्हणजे माझ्या लहान भावाचं लग्न जुळलं सर.
तर मला ते वरातीसाठी घोडा पाहिजे होता. काय वरातीला घोडा पाहिजे होता. काय ते पैसे काय? रेट काय आहे त्याचा कशाचा? घोड्याचा? माणसं काही मागायला लागली इकडे येऊन. तुम्हाला लक्षात येत आहे का? इकडे का घोडा वगैरे ठेवू आम्ही? नाहीये घोडा. तुम्ही सर पैशाची टेन्शन घेऊ नका. घोडा नाहीये. नाहीये घोडा इकडे. नाही असं कसं नाही. प्रत्यक्ष आवाज ऐकून आलो आम्ही घोड्याचा. कुठे? मग इथं आम्ही आवाज ऐकला. तुम्ही नाही म्हणता आला घोडा. काय तो त्यांचा आवाज आहे, मॅडमचा आवाज आहे तो. काय सांगता? सॉरी हा मॅडम, मला माहित नव्हतं. म्हणजे कसं आहे, पहिली स्टाईल म्हणजे वेगळीच बघितली मी. अशी स्टाईल म्हणजे प्रार्थनासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण मागच्या भागात जेव्हा प्रार्थना आली होती, जेव्हा जेव्हा मला लोक भेटतात तेव्हा सांगतात एपिसोड आवडला, पण प्रार्थनाचं हास्य कायमस्वरूपी आमच्या आता लक्षात राहणार आहे. पण तू हसलीस म्हणून महाराष्ट्र हसला. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या प्रार्थनासाठी. दुसरा प्रश्न घ्या. ओके, विचारा. गेले का काय बघा. अच्छा आहेत. मला हां, प्रार्थनाशी थोडं बोलायचं होतं. माय गॉड, बोला. मी तिकडे येऊ का? या. सॉरी म्हणजे यार प्लीज यार हसू नका ना रे. अरे त्याची पहिली वेळ आहे, बोलू देत असू नका रे. हो. ते सगळं करून यायचं आधी. मी याआधी कोणाला असं बोललेलो नाहीये, त्यामुळे मला माहित नाहीये काय रिॲक्शन मिळतात समोरून मला. ओके, कम्युनिकेशन फार महत्वाचं आहे ह्या गोष्टीत. घाबरू नकोस, बोल. शेवटी तिने ओढून घेतला. हो दे बाबा एकदाचा. आय लव्ह यू. ओ माय गॉड. तिचं उत्तर ऐकायचंय. तिचं उत्तर ऐकायचंय मला. हो म्हण, जाऊ देत बेचारे. हो. किती गोड आहे. मी हक करू तुला एक प्लीज. हॅलो. थँक्यू. ए नाही माझं. हो थँक्यू. खूप थँक्यू. माझी रिहर्सल झाली, मलाही बोलायचंच होतं. आय लव्ह यू. प्लीज. आय लव्ह यू सो मच. थँक्यू. मला ना वैभव तत्व वैभव तत्ववादी वैभव मामांना ना एक मामा करू नका देन तुला. वैभव मामांची ना मला हाईट मोजायची. किती हाईट? दोघांची मोजा. दोघेही खूप उंच पुरे आहेत नट. नाही वैभव मामा. बरं, एक मामा तोच आवडलाय मामा त्याला. ये बाळा ये. तू येतोय इकडे? हा मी येतो. बाळा टेप पण तुझ्याच उंचीच आणला तू. एक काम करा, मला वर उचला. आता बोल. आलं. करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. खाली उतरा. आता ना ते माझं पतंग अडकलाय, वर काढून देत. माझ्या मामा ट्राय. हा मला काय वाटतं माहितीये का, तो मी उडी मारता खेचतो. मामा अजून एकदा ट्राय. कमॉन मामा.
हे काय अरे तुमच्या आईला माझा लेंगा. अरे माझा मी नाही हाय वैभव मामा. सॉरी हे तुमचं पडलं. हा वैभव मामा चल तुम्ही. काहीतरी काम करायला लावत जाऊ नका. ते आंब्यांचं सॉरी अण्णा सॉरी. काय सॉरी लेंगा रोज पडतो माझा. सॉरी ते चुकून लहान पोरांनी केलं सॉरी. बरं घ्या प्रश्न असला काहीतरी ओढाओढी करायला नाही लावाय दुसऱ्याची. सर माझा बरा प्रश्न आहे. दिसत आहे तुमच्यावरून. सर म्हणजे मी ह्या सगळ्या लोकांना असे मोठ्या मोठ्या फंक्शन मध्ये नाचकाम करताना बघितलंय खूपदा. वा. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला वरात डान्स तर येतच असन. कसला वरात डान्स. वरात तर मला तुमच्या बरोबर वरात डान्स करायला खूप आवडेल. मी पण डेन्सर आहे. काय तर माझी इच्छा आहे अशी. काय डेन्सर. डेन्सर. हा मला सगळे केसावरून डेन्सर ओळखतात. बर. तर सर मी तिथे येऊन तुम्ही डेन्सर कमी डेंजर जास्त वाटतं. सर गेस्टचा असा अपमान करू नका ना. तर मी तुमच्याबरोबर असा डान्स करू शकतो का वरात डान्स. या आता त्यांनी बोलवलंच आहे ते या. सर थँक्यू. डेन्सर तुम्ही एवढ्या सेलिब्रिटींच्या सोबत नाचलात. तुमची इच्छा पूर्ण झाली. कसं वाटतं म्हणायचं यांचं. काय सर सॉरी ऐकलं नाही सर. तुम्ही सगळ्यांच्या सोबत नाचलात. इच्छा पूर्ण झाली. कसं वाटतंय. हीच इच्छा होती ना तुमची. नाही सर ही इच्छा नव्हती माझी सर. मग काय होती. मी फक्त माझ्या गर्लफ्रेंडला सांगू इच्छित होतो या सगळ्यांपेक्षा मी चांगला नाचतो. आधी विचार कर. हे सिद्ध करायचं तुम्हाला. हो सर. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या चित्रपटाचे निर्माते संजयजी छाबरिया यांना. संजय छाबरिया मागच्याही वेळेला जेव्हा आले होते तेव्हा मी एक उल्लेख केला होता की मराठीतले आमिर खान प्रोड्युसर अशा पद्धतीचे ते प्रोड्युसर आहेत. कॉफी आणि बरंच काही ही फिल्म आता येते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. कॉफ़ी पहले मैं कहना चाहूँगा कि इज़ अ वेरी ब्यूटीफुल फिल्म मेड बाय प्रकाश. एंड पहली बार जब मैंने कॉफ़ी देखी तो उसमें निषाद देशपांडे का जो कैरेक्टर है तो मुझे अपने आप आई कुड सी माई सेल्फ इन दैट. ओह ऐसा है. खूप बस चुकली माझी. अच्छा काय सांगता. निषाद सारी हाँ एक ज़माने में मैं भी निषाद की तरह कंफ्यूज था. तो ऐसे ही अपॉर्चुनिटी नहीं चूकनी चाहिए इस फिल्म को बैक करने का. एंड देन द रेस्ट इज आई एम वेरी हैप्पी टू बी अ पार्ट ऑफ दिस मूवी. क्या बात. तर संजयजी नंतर आता मी त्या व्यक्तीला या मंचावरती आमंत्रित करणार आहे ज्यांची साथ प्रकाशजींना या सिनेमाच्या मला वाटतं पहिल्या दिवसापासून असेल जेव्हा तुम्हाला हा विचार सुचला तेव्हापासून. त्या म्हणजेच या चित्रपटाच्या लेखिका. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करतो अदिती मोघे यांना. प्रकाश कुंटे यांच्याबद्दल आणखीन एक अशी गोष्ट आहे जी आम्हाला माहिती नाहीये ती त्यांनाच माहिती आहे आणि मी त्यांनाच ती विचारणार आहे. आज प्रकाशचा वाढदिवस आहे. आणि अशीच बरंच काही मजा करायला आपण भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.